नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी काही खास आहे, कारण आज नेहमीप्रमाणे मी नसणार, तर माझ्या सासूबाई म्हणजेच माझ्या आई ही रेसिपी शेअर करणार आहेत. खास का? कारण एकतर ती घाटी मसाल्याची पण आहे, जे नेहमी मी माझ्या रेसिपीजमध्ये सांगत असते, आणि ती एक खूप खास व्यक्ती शेअर करणार आहे. चला तर बघूया आई काय बोलतात ते. आज मी तुम्हाला घाटी मसाला त्याची रेसिपी दाखवणार आहे. 2 किलो घाटी मिरची म्हणजे लवंगी मिरची, हे सगळं घाटी मसाल्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालायचा आणि थोडीशी बडीशेप घातली तरी चालेल. बडीशेप साठी लागणारे साहित्य हे बघा. अर्धा किलो धने आणि हा गरम मसाला, खडा मसाला आहे. त्याच्यामध्ये दगडी फूल, चक्री फूल, नागसेन आणि आणखी खूप काही गरम मसाले आहेत. जिरा आहे, इथं सगळं 50-50 ग्राम घेतलेलं आहे. आणि मिरं पण 50 ग्राम आहे. त्रिफळा आहेत, त्या पण आहेत 25 ग्राम. आणि ही मेथी मोहरी थोडीशी, शिवाय हे दालचिनी, लवंग सगळं 50-50 ग्राम. आणि हे तेजपत्ता, शहाजिरे, हळकुंड आणि हा लसूण पण पाव किलोपेक्षा थोडा जास्त आहे. त्याच्यामध्ये आणखी ॲड केलेलं आहे शंकेश्वरी मिरची. ती फक्त कलरसाठी असते, चवीसाठी घातलेली असते. कलर छान येतो म्हणून हे बघा दाखवते. ही त्याच्यासाठी शंकेश्वरी मिरची आहे, कलरसाठी आपण घालूया, थोडीशी चव छान येते त्यामुळे. इथं पण मिरचीच आहे, घाटी मिरची, लवंगी मिरची म्हणतात त्याला गावाकडे. आणि मीठ काय अर्धा किलो, पावणा किलो आपल्या चवीप्रमाणे घालायचं. तर हे सगळं साहित्य आपण भाजून घ्यायचं आहे. मिरची आणि अर्धे खडा मसाला ते पण भाजून घ्यायचं. थोडंसं अगदी तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं. धने वगैरे छान खमंग भाजले की मग चांगली चव येते. अर्धा किलो घाटी मसाला, त्यासाठी अर्धा किलो सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि 1 किलो कांदा. हा तयार घाटी मसाला. तयार घाटी मसाला वास तर खूप छान.